बच्चा तू ऐक तरी माझं एकदा. सोना बच्चा ऐक ना तू. बच्चा मला काल काहीच नाही करता आलं ग. सिरियसली ट्रस्ट मी. नाही तर असं मी करेन का बेबी. तू ऐक ना बेबी. हे सोना. हा बच्चा आहेस ना तू माझा. अथर्वा ऐक सोना. अरे आता कसं सांगू तुला बच्चा मी. अथर्वा सापडली का बाई? अरे हे असं राहते इकडे तिकडे पसारा नुसता तुझा. हा आणि मग वेळेवरती काही सापडत नाही तुला. हे घे चल. असं कर जा नेहाला फोन कर आणि तिला विचार की शाळा लवकर सुटणार आहे का म्हणून. हा तोपर्यंत मी डबा आणते तुझा. हॅलो पद्दा. सांग ना पद्दा, आज शाळा लवकर सुटला नाही का? बोल ना पद्दा, तोला बोल ना. अथर्वा फोन ठेव. ठेव फोन इकडे. हे काय बोलत राहिलास तू? हा कोणी शिकवलं तुला? राधिका डबा दे माझा. अप्पा ना काय बोलून राहिला? काय मी याला म्हंटल की नेहाला फोन करून विचार की शाळा लवकर सुटणार आहे का म्हणून. तर हा नेहाला म्हणे शोना काय बच्चा काय आणखीन काय काय. हे असा झालाय डॅम्बिस आपला पोरगा. असं कोणी बोलतं का फोनवर? हा आता हे बाबाच बोलत होते ना. तुम्ही असं कुणाशी बोलता का फोनवर? ऐक आहे. हा मी कशाला बोलेन असं कोणाशी. तो काहीतरी वेड्यासारखा बोलतो आणि तू ऐकत बसतेस. जा डबा दे बरं माझा. हो आणते. काय रे. राधिका अरे ती या. रेवती मी आता अथर्वला तेच सांगून राहिले होते की नेहाला फोन करून विचार हा शाळा लवकर सुटणार आहे का म्हणून. हो आज लवकर सुटणार आहे पण अगं यांची स्कूल बस येत नाहीये आज. का हो? काय माहिती त्यांचा फोन आला होता मला. बहुतेक गाडी बिघडली. हे भगवान आता का काय करायचं? तेच तर ना. आज माझंही शूटिंग लवकर सुरू होणार आहे. मलाही लवकर जायचं स्टुडिओत. बर ठीक आहे. तू काळजी करू नकोस. मी या दोघांना रिक्षाने सोडते. हा नाही कशाला. मी सोडतो ना मुलांना. अहो नको कशाला उगाच तुम्हाला त्रास. नाही त्रास कसला त्यात. माझ्या ऑफिसच्या रस्त्यातच आहे शाळा. सोडतो मी. कशाला. मी करेन मॅनेज. अगं रेवती हे सोडतायत ना. सोडतील ते हो ना. चला मुलांना पकड हात. राधिका येतो. हा हो अथर्वा त्रास देऊ नको बाबांना. हो नेहा नीट जागा. बाय. चल रेवती चहा मांडते. नाही नको. अगं आज मला लवकर जायचंय शूटिंगला. उशीर होतोय. मी निघते. रेवती नक्की हेच कारण आहे ना? हो का. नाही म्हणजे मला वाटलं की काल मी तुला ते बोलले म्हणून राग तर नाही ना आला तुला? नाही ग. एवढ्याशा गोष्टीवरून काय रागवायचं. पण राधिका खरं सांगते मी जे काही बोलले ना ते तुझी काळजी वाटते म्हणून बोलले. बर रेवती नाही म्हणजे कधी विचारलं नाही मी तुला. पण आता आज विषय निघालाच आहे म्हणून विचारते. हा काय नेमकं काय झालं होतं असं तुझ्यात आणि तुझ्या नवऱ्यामध्ये? काहून तिरस्कार करतेस तू पुरुषांचा? राधिका लहानपणापासून ना माझ्या आयुष्यात आलेल्या सगळ्या पुरुषांचा मला वाईट अनुभव आला. मग ते वडील असोत, भाऊ असो, मित्र असो किंवा नवरा, सगळ्यांनी मला फक्त दुखावलं, अपमानित केलं, माझ्या हळवेपणाचा फायदा घेतला.
ज्याला आयुष्याचा जोडीदार म्हणून निवडलं ना, त्यांनी सुद्धा फसवलं ग. एका दुसऱ्या मुलीबरोबर अफेअर केलं. फार खचून गेले होते मी सगळ्या अनुभवांमुळे. पण मी उभी राहिले, स्वतःच्या पायावर उभी राहिले. मला माहितीये जगातले सगळे पुरुष कदाचित असे नसतीलही, पण मला चांगला अनुभव नाही आला ग. मला एवढंच वाटतं की माझ्या बाबतीत जे झालं ना ते इतर बायकांच्या बाबतीत होऊ नये. रेवती, तुझं दुःख मी समजू शकते, पण काही गोष्टी आपल्या हातात नसतात ना. झालं गेलं ते विसरून जावं लागतं. मला खात्री आहे तुलाही कोणीतरी मिळेल, तुला समजून घेणार, तुझ्यावरती प्रेम करणार. निघते मी, उशीर होतो. बाय. बाय. चल. रेवती, मला माहितीये तुला माझी काळजी वाटते, पण तुझ्या मनात माझ्या नवऱ्याविषयी जो गैरसमज आहे ना, तो आज ना उद्या नक्की दूर होईल. मला खात्री आहे याची. चला चला चला. बर ऐका, शांतपणे ऐका. तू डबा घेतलायस का तुझा? हो. हा, ऐक, तू परत मस्ती करायची नाहीस, कळलं? हा, नीट राहायचं. ओके, त्रास द्यायचा नाही. हा. त्यांच्या बरोबर जायचं हात धरून. ओके, हा, नीट जा. बाय बाबा. हाय बाय. गुड मॉर्निंग अथर्व. गुड मॉर्निंग नेहा. बरं मला सांगा, आता ज्यांनी तुम्हाला कार मधनं सोडलं ते तुमचे कोण होते? हे त्याचे पप्पा होते. ते माझे नेहा, ते माझे पप्पा नव्हते, ते माझे बाबा होते. म्हणजे ज्याने आता तुम्हाला बाय केलं ते तुझे बाबा होते? हो, त्यांचं नाव आहे पृथ्वीराज सुभेदार. बरं ठीक आहे, जा तुम्ही शाळेत जा. म्हणजे शनायाचा गॅरी हाच अथर्वचा बाबा आणि राधिकाचा नवरा. किती साधी सरळ मोठ्या मनाची बाई आहे ती, आणि हा माणूस त्या शनायासाठी तिला फसवतोय की फसतोय कोणास ठाऊक. ती शनाया आपल्या स्वार्थासाठी याला वापरून घेतेय आणि हा तिच्यासाठी आपल्या भोळ्या भाबड्या बायकोचा विश्वासघात करतोय. नाही, हे बरोबर नाही. हे सगळं राधिकाला कळलं तर तिला काय वाटेल? हे कुठेतरी थांबायलाच हवं.